कधी नव्हे ते हातात सापडलेले पांडव मोकळे झालेले पाहून दुर्योधनाच्या चांडाळ चौकडीचा तिळपापड उडाला. मुलांनो, युद्धात पांडवांना जिंकणे शक्यच नव्हते, पण पांडवांवर मात करण्याची नामी युक्ती त्यांनी गमावली होती. द्रौपदीची विटंबना पांडव विसरणे शक्य नव्हते. भीम त्याने केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नव्हता. हर प्रयत्नाने युधिष्ठिराला परत द्यूत खेळायला लावणे हाच त्यांच्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग होता. दुर्योधन, दुःशासन, शकुनी व कर्ण धृतराष्ट्राला भेटले. त्यांनी धृतराष्ट्राला युधिष्ठिराला परत बोलवण्यासाठी युक्तिप्रयुक्तीने राजी केले. दुर्योधन म्हणाला, तर आता द्यूताचा एकच डाव खेळण्यास युधिष्ठिराला भाग पाडा. जो हरेल त्याने 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा. युधिष्ठिर हा पण हरणार ही काळ्या दगडावरची रे. 13 वर्षाच्या या काळात त्याचे राज्य संपत्ती मी उपभोगीन. माझे राजकीय, आर्थिक, सामाजिक बळ सुद्धा वाढवीन. त्यामुळे ते परत आल्यावर त्यांना राज्य परत दिले नाही तरी दुबळ्या पांडवांना त्यावेळी युद्ध जिंकणे अशक्यच असेल. हा युक्तिवाद धृतराष्ट्राला लगेच पटला. भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, गांधारी इत्यादी सर्वांनी प्रखर विरोध केला तरी सुद्धा धृतराष्ट्राने प्रतिकामी सारथ्याला युधिष्ठिराला परत आणण्यासाठी त्वरित रवाना केले. द्रौपदीसह सर्वांनी पुन्हा विषाची परीक्षा न पाहण्याचा आग्रह केला, पण धृतराष्ट्राच्या आज्ञेचे पालन व द्यूताच्या आव्हानास पाठ न देण्याचे क्षत्रियांचे ब्रीद यामुळे युधिष्ठिराने पुन्हा जाऊन द्यूताचा एक डाव खेळण्याचा निर्णय घेतला. 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासाचा पण लावून युधिष्ठिर पुन्हा द्यूत खेळण्यास बसला आणि शकुनीकडून पुन्हा पराभूत झाला, हरला. पांडवांनी आपले बहुमोल पोशाख उतरवून ठेवले आणि मग वनवासाला योग्य अशी वल्कले परिधान करून वनवासाला जाण्याची तयारी केली. वल्कले नेसलेले पांडव द्रौपदीसह भीष्म, द्रोण, विदुरांचा निरोप घेण्यास गेले. शोकातिरेकाने कोणासच काहीच बोलणे सुचत नव्हते. त्यांनी फक्त पांडवांच्या सुरक्षिततेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. युधिष्ठिर म्हणाला, आम्ही स्वबळावर कमावलेलं दैवाने आज आमच्याकडून हिरावून घेतलं आहे. पण सारं जग जाणत आहे की हे अरिष्ट मी उघड्या डोळ्यांनी क्षत्रिय धर्माचे आणि वडिलांची आज्ञा पाळण्याचे ब्रीद राखण्यासाठीच ओढवून घेतले आहे. ईश्वराच्या कृपेने वनवास संपवून मी आपल्या पायाचं दर्शन घेण्यासाठी परत येईन. आणि अखेर पांडव वनवासास निघून गेले.